मोबिक्विकचा Q2चा रिझल्ट ॲनालिसिस. मार्जिन्स इम्प्रूव्ह होतो आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. पहिलं बघूया कंपनी करते काय. कंपनीचे 2 बिझनेसेस आहेत. त्याच्यामधला एक आहे पेमेंट बिझनेसेस. पेमेंट बिझनेसेसमध्ये येतो UPI, QR, त्याच्यानंतर झॅकपे. सेकंड बिझनेस त्यांचा आहे लेंडिंगचा. ते छोटे छोटे लोन्स डिस्ट्रीब्यूट करतात पार्टनर NBFC थ्रू. आता बघूया पैसे कसे कमवतील. एक्झाम्पल 100 रुपये पकडू आपण, त्यांचा रेव्हेन्यू आहे. 100 रुपयामधले 60 रुपयाची कमवती कंपनी. ते मर्चंट फीस, त्याच्यानंतर वॉलेट आणि बिल रिचार्ज ह्याच्यामधनं मेजरली कमवती. बिल रिचार्ज म्हणजे आपण एक्झाम्पल एअरटेलचं रिचार्ज केलं, त्याच्या मागं ते एक फीज लावतात, ते झालं. 30 रुपयाची कमवतात कंपनी. 30 रुपये ती कमवती, जे आपण बोललेलो छोटे छोटे लोन्स डिस्ट्रीब्यूट करते, त्याच्या मागं त्यांचं एक फिक्स कमिशन असतं, त्याच्यातनं कमवती. आणि 10 रुपयाची उरलेली कमवती, ती कमवती साऊंड बॉक्स, त्याच्यानंतर ॲड, इन्शुरन्स, पार्टनरशिपमधनं कमवती. आता आपण त्यांचा Q2चा रिझल्ट बघू. त्याच्यामध्ये त्यांचा जो YOY सेल्स ग्रोथ होता तो होता -7%. त्याच्यानंतर त्यांचा जो नेट प्रॉफिट होता तो -24% आहे. तो ओव्हरऑल रिझल्ट तर निगेटिव्ह आलेला आहे. पण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कुठं कुठं होती आपण ते बघूया. त्यांचा जो लेंडिंग बिझनेसेस होता, एक्झाम्पल पकडू 100 रुपयाचं लोन डिस्ट्रीब्यूट करतं ते, त्याच्या मागं त्यांचा खर्च येतोय तो 7.5 रुपये आपण पकडू. आता तो त्यांचा खर्च 4.5 रुपये झाला आहे. म्हणजे काय झालं, कॉस्ट कमी झाली, त्याच्यामुळे त्यांचा प्रॉफिट वाढायला लागलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचा पेमेंटचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे, म्हणजे फक्त जो पेमेंटमधनं जो प्रॉफिट झालेला आहे तो त्यांचा 61 करोडचा झालेला आहे. आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मार्जिन म्हणजे काय माहिती का, रेव्हेन्यू मायनस जे खर्च लागतात बेसिकली UPI चालवायला, मग त्याच्यानंतर किती उरतं ते, तर ते 34% आहे, ते कॉन्ट्रीब्युशन मार्जिन. ठीक आहे. तर त्यांचे आता चांगले पॉईंट्स बघू काय, की कॉन्ट्रीब्युशन मार्जिन त्यांचं चांगलं इम्प्रूव्ह होतं आहे, कन्सिस्टंट आहे. त्याच्यानंतर सेकंड UPI ग्रोथ ची फास्ट आहे आणि त्यांच्यामुळं व्हॉल्यूम पण वाढतं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे ते आहे की त्यांचा जो मर्चंट बिझनेसेस आहे तो चांगला ग्रो होतोय. पण एक प्रॉब्लेम आहे, कंपनीमध्ये ह्या क्वार्टरमध्ये एक बग सापडला होता. तो बग त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामधनं 70% अमाऊंट रिकवर पण केलेली आहे त्यांनी. पण त्याच्यामुळं ते वीकनेस दिसलेली आहे आपल्याला आणि कंपनी अजून पण लॉस मेकिंग आहे. तर कंपनी मोबिक्विकचे मार्जिन्स इम्प्रूव्ह होतं ते, पण ती अजून लॉस मेकिंग आहे. तुम्ही वाट बघा प्रॉफिटेबल होण्याची. ठीक आहे, थँक्यू.